पिंपरी चिंचवड शहरातील मोरवाडी परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर येत आहे। आर्थिक विवंचनेतून एकाच कुटुंबातील तिघांनी राहत्या घरात विषारी धूर घेऊन सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मोरवाडी येथील करिश्मा ग्लोरी सोसायटीतील फ्लॅट नंबर 201 मध्ये ही दुर्दैवी घटना घडली। या घटनेत पती, पत्नी आणि 19 वर्षांच्या तरुण मुलीचा मृत्यू झाला आहे। विनोद पिल्ले वय 50 वर्ष, सिरजा पिल्ले वय 45 वर्ष आणि पौर्णिमा पिल्ले वय 19 वर्ष अशी आत्महत्या केलेल्या दुर्दैवी तिघांची नावे आहेत। मिळालेल्या माहितीनुसार 1 ऑगस्ट रोजी विनोद पिल्ले यांचा मृतदेह भाड्याच्या घरात आढळून आला होता, तर पत्नी सिरजा आणि मुलगी पौर्णिमा या बेशुद्ध अवस्थेत सापडल्या होत्या। त्यांना तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान काल त्या दोघींचीही प्राणज्योत मालवली। तिघांनीही घरात विषारी औषधाचा धूर घेऊन आयुष्य संपवल्याचा संशय संत तुकाराम नगर पोलिसांनी व्यक्त केला आहे। आत्महत्या करण्यापूर्वी विनोद पिल्ले यांनी एक सुसाईड नोट लिहून ठेवली असून आमच्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये असे त्यात नमूद केले आहे। मृत विनोद पिल्ले हे 2024 पर्यंत एका नामांकित कंपनीत कार्यरत होते। त्यांची पत्नी सिरजा या मोरवाडीतील एका इंग्रजी शाळेत समन्वयक कोऑर्डिनेटर म्हणून काम पाहत होत्या, तर मुलगी पौर्णिमा पिंपरी चिंचवडमधील नामांकित महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत होती। हसतं खेळतं कुटुंब आर्थिक अडचणींमुळे अशा प्रकारे उद्ध्वस्त झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे।